रात्रीच्या वेळी रस्त्यावरून चाललेल्या एकाला धडकून पळून गेलेल्या जीप चालकाचा शोध. CCTV फुटेजच्या मदतीने जयसिंगपूर पोलिसांची कारवाई. तमदलगे अंकली दरम्यान असलेल्या बायपास रोडवर 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता रस्त्यावरून चालत निघालेल्या एका पादचाऱ्यास पाठीमागील बाजूने जोरदार धडक देऊन पलायन केलेल्या जीप चालकाला जयसिंगपूर पोलिसांनी शोधून काढले. पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस नाईक रुपेश कोळी यांनी या अपघात प्रकरणाचा तपास लावला. तमदलगेपासून सांगली आणि मिरजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व फुटेज पोलिसांनी तपासले. कवठेमहांकाळ लगत असलेल्या टोल नाक्यावर CCTV फुटेजमध्ये आढळून आलेल्या संशयास्पद महिंद्रा जीपचा पोलिसांनी शोध घेतला. शिरडोन तालुका कवठेमहांकाळ येथील सागर महादेव पाटील यांच्या मालकीची जीप असल्याचे समजले. सागर पाटील याचा शोध घेऊन त्याला त्याचा जीप क्रमांक MH12U 1005 या वाहनासह ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. या चौकशी दरम्यान दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता एका पादचाऱ्याला धडक देऊन तेथून निघून गेल्याचे त्यांनी कबुली दिली. हा अपघात जैनापूर येथे घडला होता. जयसिंगपूर पोलिसांनी सागर यास जीपसह ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ताहिर मुल्ला, रुपेश कोळी, होमगार्ड अमोल कांबळे यांनी केली आहे.